पुढचं भविष्य आपलं चांगलं असेल. तुम्ही आता नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक या इमारतींचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की या दोन इमारती म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचं प्रतीक आहेत किंवा एक गुलामगिरीची जी मानसिकता होती ब्रिटिश साम्राज्यातली त्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे. तुम्ही त्या मानसिकतेचा उल्लेख मगाशी केलात, आपली चर्चा झाली त्यावर. मग आता या उलट सेवातीर्थ आणि कर्तव्य भवन या दोन नवीन वास्तू तयार झाल्यात, तर त्या भारतीयांच्या आकांक्षांचं प्रतीक कसं ठरतात? त्या भारतीयांच्या आकांक्षाचं प्रतीक अशा याने ठरतात की तिथे जे प्रशासकीय अधिकारी बसणार आहेत किंवा जिथून काम करणार मंत्री असतील किंवा सेक्रेटरीट असतील, ते या देशाच्या हिताच्या दृष्टीने, देश म्हणजे काय तर देशातला सर्वसामान्य नागरिक म्हणजेच देश, तर त्याच्या इच्छा आकांक्षाच्या दृष्टीने काम करायला जेव्हा तो प्रेरित होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये संविधान आणि लोकशाहीची मूल्य रुजली आहेत हे स्पष्ट होईल. आज गेल्या 15 वर्षात कामं होत आहेत नाही असं नाही, पण ज्याचा स्पीड हवा आहे तो कुठेतरी कमी आहे आणि तो वाढवणं. त्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी हक्काची आपण चर्चा करतो की हा माझा हक्क आहे, हा माझा हक्क आहे, पण तो हक्क घेताना की आपल्याला कुठेतरी कर्तव्याची जाणीव असायला पाहिजे. म्हणजे मोदींनी काही लोकांना फुकट गॅस दिले, ते काही फुकट दिले नाहीत की कोणीतरी ते गॅस त्याची सबसिडी सोडली आणि त्यामुळे ह्याच्यात ते मिळालं. म्हणजे कोणाला तरी आपलं देशाबद्दलचं कर्तव्याची जाण झाली आणि त्यामुळे कोणाचं तरी जीवन सुफल झालं, फुललं. हा मुद्दा आहे की ज्या वेळेस आपण केवळ कर्तव्य पार पडत नसतो, तर त्या कर्तव्यातून आपण देशासाठी, समाजासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ना काहीतरी करत असतो आणि ते करत असताना त्यातून विकास साधला जातो. सेवातीर्थ किंवा कर्तव्य भवन याबद्दल तुम्ही विचारलत मला, तर मूळ त्याची संकल्पना ती आहे की एकतर समर्पित भावाने सेवा करा आणि ज्या वेळेस समर्पित भावाने सेवा होते त्यावेळेस ती सेवा ही कधीही खाली जात नाही, तिचा फायदाच होतो. आणि दुसरं कर्तव्य, ते कर्तव्य आहे माझं, ते देशाप्रती असलेलं कर्तव्य आहे. कर्तव्याच्या दृष्टीने उचललेलं एक छोटंसं पाऊलही देशाला पुढे न्यायला कारणीभूत ठरतं. संतोषजी, मी थोडक्यात सांगायचं म्हणजे विकासाचे हे न दिसणारे पैलू आहेत, अप्रत्यक्ष दिसणारे